नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी एवढा विलंब का होतोय असं बहुतांश शेतकरी विचारता येतं. आणि नेमका हा हप्ता आपल्याला कधी भेटू शकतो याबद्दल आपण आज सविस्तर अपडेट बघणार आहेत मित्रांनो. सो नमस्कार, आपल्या कृषी यशस्वी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सर्व अपडेट बघणार आहोत, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, हे सरकार जे आहे हे निवडणूकजीवी सरकार आहे आणि पहिल्यापासून सिद्ध झालेलं मित्रांनो. आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये निवडणुका घेण्यासाठी जे सुप्रीम कोर्ट असतं त्यांना सांगितलेलं आहे की 31 जानेवारी 2025च्या आधी सगळ्या निवडणुका घेतल्या पाहिजेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. सो त्यानंतर राज्य सरकारला असे म्हणजे आदेश देण्यात आले, एक निवडणूक आयोगाला सांगितण्यात आलं. मग त्यानंतर मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका असतात म्हणजे नगर परिषद असतात त्यांच्या निवडणुका झाल्या, त्याचा रिझल्ट लागला. आणि आपल्याला माहिती आहे जे हिवाळी अधिवेशन झालं होतं त्यामध्ये कुठेतरी सरकार याची निधीची जी तरतूद असते म्हणजे ऑफिशियल याचा एक जी आर निघतो, तो जी आर निघेल असं वाटत होतं, पण सरकारने तो जी आर काढला नाही त्यावेळेस. आणि मित्रांनो, कुठेतरी आपल्याला म्हणजे निराशा झाली शेतकऱ्यांची. पण मित्रांनो, तुम्ही बघा थोडंसं म्हणजे टेक्निकल बाजू थोडक्यात समजून घेऊयात आपण. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्यात आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असतात त्या सुरू होतील आधी असं वाटलं होतं. पण निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी हा शक्यता हा नसतो, कारण की सर्व शेतकरी हा खेड्यापाड्यात असतो. सो मित्रांनो, राज्य सरकारने म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही किंवा याची काही घोषणा केलेली नाही. कारण की हे सरकार अशाच प्रकारे काम करत आलेले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात मित्रांनो, ह्या निवडणुका म्हणजे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या मित्रांनो 16 तारखेला याची मतमोजणी आहे आणि 16 तारखेला या निवडणुका संपणार आहेत आणि आचारसंहिता देखील संपणार आहे. त्यानंतर मित्रांनो 16 झालं, 17 झालं, 18, 19, 20 या 4 दिवसात मित्रांनो राज्य सरकार एक जी आर काढेल. आणि या जी आर काढण्याचा उद्देश देखील हाच आहे की बाबा खेड्यापाड्यातील जे शेतकरी येतं किंवा ज्या निवडणुका जिंकायच्या आहेत त्या शेतकऱ्यांना या अतिशय लोकप्रिय योजना आहेत. आणि मग कुठेतरी त्या निवडणुकीच्या म्हणजे सुरुवातीला म्हणा, हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाऊ शकतात. आणि याची 100% दाट शक्यता आहे मित्रांनो. आपण व्यवस्थित अपडेट घेतलेले आहेत, आपण अपडेट घेतल्याशिवाय मित्रांनो व्हिडिओ बनवत नाहीत. सो आता 16, 17, 18, 19, 20 याच्यामध्ये मित्रांनो ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असतात त्या परत जाहीर होणार आहेत. आणि त्यावेळेस मित्रांनो कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी हे सरकार परत नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यास सुरुवात करेल. पण मित्रांनो, याचं दुसरं उदाहरण देखील तुम्ही बघू शकता. नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो बहुतांशी सगळ्यांना वाटत होतं की एकदाच 2 का 3 हप्ते शेतकऱ्यांना म्हणजे लाडक्या बहिणींना टाकण्यात येतील. पण तुम्ही विचार करा मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या फक्त 10 दिवस आधी राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो 31 तारखेला महिलांच्या खात्यात टाकला. म्हणजे आता डिसेंबर महिन्याचा जो देखील हप्ता बाकी आहे तो हप्ता अजून 10 दिवसात कुठे ना कुठेतरी टाकण्यात येईल, काही ना काहीतरी करून, कारण हे सरकार काही पण करू शकते. सो मित्रांनो, हा हप्ता टाकण्यात येईल. आणि नमो शेतकरी योजनेचा जो आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, तो हप्ता 15 जानेवारी ते 30 जानेवारी या वेळेमध्ये म्हणजे या 15 दिवसामध्ये येण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि हेच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला माहिती द्यायची होती. मित्रांनो, या 15 ते 30 जानेवारी या वेळेत 100% हप्ता मिळण्याची शक्यता आहे, कारण की पुढील निवडणुका डोळ्यात ठेवूनच हे राज्य सरकार काम करतं. सो तुम्हाला हेच महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते मित्रांनो. आपला हेतू असतो शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. तुम्हाला जर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि ही जी व्हिडिओ आहे ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.